सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मागील 2 ते 3 दिवसांचा जर आपण आढावा घेतला तर चिकनगुनिया डेंग्यूचे आपल्याकडे वाढते रुग्णांची संख्या जी जाणवते आहे त्याला महत्त्वाचं कारण एक आहे की सिंधुदुर्गामध्ये जो आत्ताच गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झालेला आहे, या गणेशोत्सवासाठी कोकणवासी हे लाखोंच्या संख्येने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आले होते आणि थोडंसं त्यांच्यामुळे सुद्धा हा आकडा आपल्याला वाढलेला दिसतोय. परंतु सिंधुदुर्गामध्ये स्थानिक जे नागरिक आहेत अशा सुद्धा काही लोकांना या रोगांची लागण झालेली आहे आणि त्याला महत्त्वाचं कारण म्हणजे जे काय आत्ताचा जो काय पावसाळा होता आणि त्या पावसाळ्यामध्ये साचलेलं पाणी होतं ज्या ठिकाणी, त्या साचलेल्या पाण्यावर ज्या काही डासांची उत्पत्ती झालेली अशातून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येत आहेत. ग्रामपंचायती असतील किंवा नगरपंचायती असतील किंवा आम्ही सामान्य नागरिकांना सुद्धा या संदर्भात आम्ही आवाहन केलेलं आहे या जागरूक नागरिक म्हणून की अशा पद्धतीचं जर साचलेले किंवा डबक्यातले पाणी आपल्याला साचलेलं दिसत असेल तर आपण त्यावर ग्रामपंचायत प्रशासन असेल किंवा नगरपंचायत प्रशासन असेल किंवा नगरपालिका असतील यांना त्यावर आवश्यक उपाययोजना करण्यासंदर्भात आपण सूचना करा किंवा आपण त्यांना हे करण्यासाठी विनंती करा. दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे सामान्य नागरिकांनी सुद्धा पुढील 8 ते 10 दिवस उकळून पाणी प्यायचं आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला पाणी साचलेलं दिसत आहे किंवा उघड्यावरची गटारं दिसत असतील तर अशा ठिकाणी आपण उपाययोजना करून त्यावर आवश्यक जर उपाययोजना केली तर ही जी सिंधुदुर्गामध्ये वाढलेली जी काही संख्या आहे रुग्णांची ती आटोक्यात येण्यामध्ये त्याचा फायदा होणार आहे. रुग्ण सर्दी ताप खोकल्याची आढळल्याची माहिती समोर येते. एकूण आकडेवारी काय सांगाल? नमस्कार, मी डॉक्टर सई रुपेश धुरी, जिल्हा आरोग्य अधिकारी सिंधुदुर्ग. गणेशोत्सव काळामध्ये आपण 23 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट एकूण पूर्ण जिल्ह्यामध्ये आरोग्य पथकं तैनात करण्यात आली होती. त्यामध्ये बसस्टँड असू देत, रेल्वे स्टेशन असू देत किंवा चेकपोस्ट असू दे, अशा सर्वत्र ठिकाणी आपण आरोग्य पथकं स्थापन केली होती. तर एकूण मुंबई किंवा बाकीच्या जिल्ह्यातनं जी आपल्याकडे गणेशोत्सव काळात लोक आले, म्हणजे एकूण माझ्या अंदाजाप्रमाणे 3.5 ते 4 लाख लोक आपल्या जिल्ह्यामध्ये आले. तर या पथकांमार्फत एकूण ताप सर्दी खोकल्याचे एकूण 411 रुग्ण आपल्याला आढळले आणि त्यांनी वैद्यकीय उपचार तिथे घेण्यात आले. तसेच बाकीचे आजार बघता अतिसार हगवणचे 33 रुग्ण, असे एकूण मिळून सगळे 474 रुग्ण आपण आरोग्य पथकामार्फत त्याची तपासणी केली आणि त्यांना समजा तापाचं रुग्ण असेल तर त्याचं आपण ब्लड सॅम्पल काढून पुढे तपासायला पाठवलं. असे एकूण 474 रुग्णांवर आपण या पथकांमार्फत उपचार. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.